दुपारचे ठीक 3 वाजलेले होते। इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर असलेल्या कबनूर गावातील एका निर्जन शेतात 4 ते 5 तरुण जमलेले होते। हातात स्मार्टफोन, कॅमेरा चालू आणि हातात एक लोड केलेली जिवंत बंदूक। रील्सचं वेड आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी केलेला अट्टाहास जीवावर नेमका कसा बेतू शकतो याची पुसटशी कल्पनाही त्या तरुणांना नव्हती। आणि घडलंही तसंच। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। लोड केलेल्या बंदुकीसह त्या मैदानावर जमलेल्या तरुणांचं ध्येय एकच होतं, सोशल मीडियावर धुमाकूळ घालेल असा एक व्हायरल रील बनवणं। हवेत गोळीबार करायचा आणि तो सीन कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा। पहिली गोळी, दुसरी गोळी, तिसरी गोळी आणि मग 5व्या गोळीच्या वेळी घडला तो थरार ज्याने सर्वांचीच झोप उडवली। त्या तरुणानं गोळी हवेत झाडण्याच्या नादात बंदूक अचानक निलेश कांबळेच्या डोक्याकडे फिरवली। मोठा आवाज झाला आणि गोळी थेट निलेशच्या उजव्या कानाच्या वरच्या भागातून त्याच्या कवटीमध्ये घुसली। निलेश जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याच्या हातालाही गंभीर दुखापत झालेली होती। पण खरी कहाणी इथे संपत नाही, तर इथूनच खऱ्या सस्पेन्सची सुरुवात होते। रक्ताने माखलेल्या निलेशला त्याचे मित्र घाईघाईने IGM रुग्णालयात घेऊन पोहोचले, पण तिथे डॉक्टरांना सांगण्यात आलं की तो गाडीवरून खाली पडलेला आहे। अपघाताचा थेट बनाव रचण्यात आला। पण जेव्हा पोलिसांनी निलेशचा CT स्कॅन केला तेव्हा सगळे चक्रावलेले होते, कारण निलेशच्या डोक्यात गाडीचा भाग नाही तर एक जिवंत बंदुकीची गोळी अडकलेली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने आपल्या पथकासह मैदानात उतरले। निलेशचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्यात पोलिसांच्या हाती लागले ते धक्कादायक गोळीबाराचे व्हिडिओ। या व्हिडिओवरून पोलिसांनी निलेशचा मित्र शुभम सूर्यवंशी याला तात्काळ ताब्यात घेतलं। पण प्रश्न असा निर्माण होतो की ती बंदूक नेमकी कोणाची होती? तो छऱ्याचा कट्टा होता की बेकायदेशीर गावठी कट्टा? आणि बंदूक खरंच हातात फुटली की गोळीबार करणाऱ्याचा रोखच वेगळा होता? एकीकडे निलेशवर कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत शस्त्रक्रिया सुरू होती, तर दुसरीकडे शिवाजीनगर आणि हातकणंगले पोलिसांमध्ये हद्दीवरून संभ्रम निर्माण झालेला होता। घटनास्थळावरून पुरावे आणि ती बंदूक गायब झालेली होती। अवघ्या काही सेकंदाच्या रील आणि काही लाईक्सच्या नादात एका तरुणाचं आयुष्य आज व्हेंटिलेटरवर टांगलं गेलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, हा फक्त रील बनवताना झालेला अपघात आहे की यामध्ये काही वेगळाच कट असू शकतो? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घटनांवर आधारित क्राईम स्टोरीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।